नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई शहरातील शासकीय ITI शेजारी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की दिनांक 8 ऑगस्टपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. हे उपोषण होण्यामागचं कारण काय आहे, आपण हे सविस्तरपणे या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्यांना सविस्तरपणे या ठिकाणी आपण विचारणार आहोत. थोडक्यात माहिती अशी की गेल्या 56 वर्षापासून ह्या गायरानधारकांचा लढा सुरू झालेला आहे. वेळोवेळी सरकारी दरबारी त्यांनी गायरान नावचे होण्यासाठी अनेक प्रकारचे यांनी म्हणजे जेल भोगलेला आहे, शासकीय दंड भरलेला आहे. आणि तरी देखील या गायरानधारकांच्या नावावर गायरानधारक होत नसल्यामुळे साखळी उपोषणाचा यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि शासकीय कार्यालयापुढे उपोषण न करता आज हे गायरानमध्येच उपस्थित राहून साखळी उपोषण यांनी सुरू केलेलं आहे. आपण जे उपोषण करत आहेत त्यांना आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात. तुमचं काय नाव आहे? माझं नाव प्रयागबाई माटे, राहणार गेवराई. बरं. किती एकर गायरान आहे तुमचं गेवराई? 2.5 एकर. बरं. हां, तुम्ही आज उपोषण सुरू केले, कशामुळे उपोषण सुरू केले बरं? सातबारे भेटावं म्हणून. बरं. हां, आम्ही इतक्या दिवसापासून लढवतो. त्या हातापासून आमची कुणीच दखल घेतली नाही. कलेक्टरला याला औरंगाबादला गेलोत, बीडला गेलोत, इथं गेलोत, आम्हाला कलेक्टर आत येऊ देत नाही. तहसीलदार म्हणतो लगेच बाहेर येवा. हां, इतकं करून आम्ही थकून शेवटला मग हे निर्णय घेतला आणि हे करायला लागलो. आम्ही उपोषण केलं. बरं, किती दिवसात उपोषण राहणार आहे आपलं? ते आता हे जवळ आमचं नावचं होत नाही, कलेक्टर येऊन आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. मग इथं मरून जरी पडलं तर. बरं, तुम्ही तहसील कार्यालयापुढे उपोषण केलं नाही, स्वतःच्या गायरानामध्ये उपोषण सुरू, या मागचं काय कारण आहे? याच्या मागचं कारण तेच ना. मग काय नावचं करण्यासाठी आम्हाला इतक्या दिवस 7-12 दिला नाही. आमचे कागदपत्र ह्या लोकांनी घेतले नाहीत, आम्हाला काहीच सांगितलं नाही. बरं, गायरान किती वर्षापासून तुमच्या ताब्यात आहे? 71 पासून आहे आमच्या ताब्यात. काय त्याच्या पावत्या वगैरे, काय दंड वगैरे काय भरलाय का आपण? सगळं आहे आमच्याकडे. एकीचे नकल आहे, कोर्टातलं आहे, ह्याच्यामधलं नगरपालिकातलं आहे, अजून ते एकीची नकल आहे. एवढे आहेत आमच्याजवळ कागद. बरं, तुम्ही जर आता प्रशासनाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय बोललं जाते? कोण? जे तुम्ही समजा तहसीलदारकडे गेला किंवा कलेक्टरकडे गेला फाईल घेऊन गायरान नावचं करण्यासाठी, मग तिकडून तुम्हाला उत्तर काय भेटतंय? आम्हाला येऊनच देत नाहीत आतमध्ये. हा, म्हणलं ना हे गेवरायचे आले तर हे ह्याच्यामधले गायरानावाले लोक तर म्हणजे बाहेरच थांबा. मग आम्ही बाया आम्हाला कोण धिकार देत आहे, मग आम्ही वापस येतो. हां, बरं, आता 2 दिवस झाले उपोषण सुरू आहे. तहसीलचे कोणी आलते का कर्मचारी? नाही आलं, कुणी नाही आला ना. आम्हाला पाणी जार पाठवून सुद्धा दिल्या नाही. तिकडं कुणी अडवून घेतलं का काय केलं ते? मग म्हणजे आम्ही घरचं पाणी आणतो, बाटल्याने पितो. हां, तुमचं काय नाव आहे? सुभाबाई वक्ते, राहणार गेवराई. बरं. किती एकर गायरान आहे तुम्हाला इथं? 2.5 एकर. किती वर्षापासून तुमच्या ताब्यात आहे बरं? आम्ही 71 पासून गायरान काढलेलं आहे. नावचं झालं नाही? नाही. बरं. काय उत्तर भेटते तुम्हाला शासनाकडून? काय उत्तर येते आम्ही मोर्चे काढले, आंदोलन केलं, बीडला गेलो, चौकट हिंडलो, तर ते गेलं म्हणजे ते म्हणतात की करूच ना, देऊत तुम्हाला 7-12 एवढं बोलत येत आणि जातात. ते काय करीतच नाही. तर काय कागदपत्र बघ तुमच्याकडे? तुमच्या गायरान तुमच्या ताब्यात आहे, असे काय कागदपत्र आहेत आपल्याकडे? दंड भोगलेल्या पावत्या आहेत, आम्ही पंचनामा केलेली पावती आहे, मोर्चे काढलेले पावत्या आहेत. लई दिवसापासून करतो आम्ही ते गायराने, पण आमच्या नावचे व्हायना, तर आम्हाला 7-12 द्यावा. बरं, आता साखळी उपोषण सुरू केले, किती दिवस राहणार आता उपोषण सुरू आपलं हे? आता आम्हाला कलेक्टर साहेब आल्याशिवाय उठायचंच नाही. जेव्हा आम्हाला मजुरी देते तेव्हा आम्ही उठतो. बरं, तुम्ही कुणाला निवेदन दिले? तर अशी तक्रार दिली का वरी? कुणाकडे दिली? तहसीलदाराला दिली असं तक्रार. बरं. हां, काय म्हटले मग? तहसीलचे कर्मचारी आले होते की इथं भेट द्यायला? कोणी नाही ना आलं. तुम्ही बोला. सुमनबाई कांडेकर, बाबूराव, राहणार गेवराई. बरं. किती गायरान आहे इथं आपलं? आपले 2.5 एकर. बरं. किती वर्षापासून ताब्यात आहे बरं आपल्या? 71 साली. हां, मग नावचं झालं नाही? नाही, नावचं नाही झालं. बरं, आता साखळी उपोषण सुरू केलं गायरानामध्ये, काय कारण आहे बरं उपोषण करण्याचं? आम्हाला 7-12 मिळा म्हणून. हां, तुम्ही ह्याच्या पाठीमाग कधी गेलते का तहसीलदारकडे, कलेक्टर ऑफिसला? तहसीलदार गेलतात, कलेक्टर ऑफिसला गेलतात, औरंगाबादला गेलतात. औरंगाबादला एक फाईल आहे, कलेक्टरच्या मोहर एक फाईल आहे. आमचा कोणी विचारच करीत नाही. हां, आमचे नवरे मेले, सासरे मेले, सासू मेली, आता 3री पिढी. आता आम्ही काय करावं? हां, गोकू मेले ना ते. मग तुम्ही तहसील पुढे उपोषण केलं नाही, स्वतःच्या गायरानामध्ये उपोषण केलं, काय कारण आहे? आमचा 7-12 मिळा म्हणून.
तहसीलदार तर डिकार देत नाही तिथं बसल्यावर आम्हाला म्हणतात उठवा आणला समजे चपराशी पाठवतात आणि आम्हाला उठवितात. हां आता आम्ही घोकून आमच्या मथाऱ्या झालोत. आम्ही मेलं बिलं तर आमच्या लेकराला कोणी हाती लागून द्यायचं गायरानावर. आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आम्हाला सरकारने 7-12 द्यावा म्हणून आमची एवढी म्हणते. धन्यवाद. कोण बोलणार आहे आणखी? आशा राजू गायकवाड, राहणार गेवराई. बरं किती एकर गायरान आहे आपल्या या ठिकाणी? 2.5 एकर आहे. किती वर्षापासून आहे बरं ताब्यात आपल्या? ते 76 वर्षापासून आमच्या सासूबाई करतात. बरं तुमच्याकडे काय त्याच्या पावत्या वगैरे काय आहेत का हो, आहेत त्याला ना. तहसील कार्यालयाच्या? हो आहेत ना, पावत्या आहेत. पोलीस स्टेशनमधली कारवाई केलेली आहे, एकीची आहे. परत फाईल बनलेली आहे, कलेक्टर साहेबांना दिलेले आहे औरंगाबाद. जसं की आम्ही सगळ्यासोबत आजी म्हणल्या तसं सगळ्यांचं सोबतच आहे. पण काय येतं तहसीलदारचं काय म्हणणं येतं नावचं करण्यासाठी? आता तहसीलदारचं काही नाही म्हणणं, आमचंच म्हणणं आहे की आता सासूबाईची पिढी गेली, आमची बी चालली, पुरं पोरांची बी 3-3 पिढ्या चालल्यात, तर आमचं कारवाई करावा, 7-12 मिळावा. इथं काय कुणीतरी काहीतरी साहेबांना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांना सांगा दखल घ्या. एवढं आमचा जो हक्क आहे ते आम्ही काही करून खायलाच मागतोत ना गायरान, तर तेवढं द्यावा, आमचा 7-12 द्यावा साहेबांना विनंती आहे. बरं तुम्ही तहसील कार्यालयापुढे उपोषण केलं नाही, स्वतः गायरानात उपोषण सुरू आहे, या मागचं कारण काय असावं? यामागचं कारण काय, तिथं येते 2-3 दिवस बसू नको, आम्ही करतो असं करतो. 2 दिवस बसल्यानंतर मग त्याच्यानंतर परत करतो, सांगतो, कलेक्टर साहेब म्हणतात करतो, मग ते फेटाळल्या जातं आहे आमचं. त्याच्यामुळं मग इथं आम्ही स्वतःच्या गायरानामध्ये ह्याच्यामुळं बसलो की इथं कोणी उठा म्हणणार नाही किंवा काही लेटर मिळून आम्हाला बाजूला करता येणार नाही. आणि साखळी उपोषणचं कारण हेच आहे की हे जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, 7-12 मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. मग काही झालं तरी चालेल. आणि हे फक्त महिलांचंच आहे. बरं कोणी कालतं कर्मचारी आलं कोण भेट द्यायला? कोणीच नाही आलं गेवराईतून, कोणीच नाही. पोलीस स्टेशनमधून नाही ना, कोणी एखादं अधिकारी नाही ना, काही नाही, तहसीलमधून नाही, कोणीच नाही. धन्यवाद. माझं नाव विकास गायकवाड आहे. मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा बीडचा जिल्हाध्यक्ष आहे. बरं गायरानामध्ये कालपासून 2 दिवस, आज दुसरा दिवस आहे, साखळी उपोषण सुरू आहे, आपण भेट दिलेली आहे, काय सांगायला विषय आपण? ॲक्च्युली पाहायला गेलं तर मी सर्वप्रथम गायरानधारकाचे जे नेते आदरणीय धम्मपालजी कांडेकर साहेब यांचं प्रथम आभार मानतो की प्रत्यक्षात पाहायला गेलं तर जे गायरानधारक होतं, जे आमचे भूमिहीन मोलमजूर करणारे समज गायरानधारक आहेत, गोरगरीब जनता आहे आमच्यावाली, आत्तापर्यंत यांच्या लढ्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही आहे. कुणी पुढं येऊन त्यांच्या न्याय त्यांना भेटला पाहिजे, गायरान जमिनी त्यांच्या नावावर भेटल्या पाहिजेत, असं सहज कुणी त्यांच्यासाठी लढा उभारत नाही. पण धम्मपालजी कांडेकर साहेब यांचा लढा हा रास्त लढा आहे. आणि आम्ही जोपर्यंत आमचे जे माऊली आहेत गायरानधारक जे आहेत, जोपर्यंत त्यांना 7-12 त्यांच्या नावावर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांच्या पाहिजे ते सहकार्य आम्ही त्यांच्यासोबत राहू. आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. आणि आणि या आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे यांना. धन्यवाद सर. मी किशोर बोले, गेवराई तालुका महासचिव, वंचित बहुजन आघाडी. बरं गेवराईच्या शासकीय आयट्या शेजारी जो गायरान आहे, या गायरानामध्ये उपोषणाला 2 दिवस झाले उपोषणकर्ते बसलेले आहेत गायरान नावचं होण्यासाठी, याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच कालपासून हे भव्य दिव्य असं साखळं उपोषण महिलांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. आता तुम्ही प्रश्न विचारला की गायरानामध्ये उपोषण करण्याचा त्यांचा हेतू काय आहे. मुळातच हे मनुवादी सरकार झोपलेलं आहे. 1969 पासून या महाराष्ट्रामध्ये SC ST आणि OBCचे जे लोक असतील ते गायरान कसत आहेत. परंतु या भूमिहीन गायरानधारकाला आजपर्यंतही 7-12 तर जाऊ द्या, बीड जिल्ह्यामध्ये असे काही गावं आहेत त्या ठिकाणी मोलमजुरी करून त्या गायरानधारक लोक गायरान कसत आहेत आणि त्याच्यावरच त्या कुटुंबातील उपजीविका आहे. परंतु पंचनामा वेळोवेळी तलाठी करून मंडळ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पीक पेरा करूनसुद्धा 7-12 जाऊ द्या, एक हिला नोंद लागलेली नाही. आणि ही मोठं रॅकेट आहे, मोठं षडयंत्र आहे, तर कोणाचं सरकारचं आहे. आदरणीय या
साखळी उपोषणाचे प्रणेते धम्मपालजी कांडेकर यांनी महाराष्ट्रामध्ये सातत्याने हा गायरानधारकाचा लढा उभा केलेला आहे. आणि प्रथमतः मी त्यांचं वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने हार्दिक आणि मनापासून स्वागत करतो आहे. ज्या मनोज जरांगे पाटलाच्या धर्तीवर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लढा उभा राहिलेला छोट्याखानी, तो व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा झाला आहे. आणि एका मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर त्याला नोकरी लागते. तसाच हा छोटेखानी साखळी पद्धतीचं उपोषण कालपासून लागले. हे मोठ्या पद्धतीनं करण्याचा आमचा सगळा संघटनेच्या समविचारी पक्षाचा हेतू आहे. याचं कारणच एक आहे की हा लढा आमच्या अस्मितेचा लढा आहे. आणि म्हणून गायरानधारकाच्या शेतामध्ये हे जे उपोषण आहे ते याचं एक कारण आहे, सरकारचा असा कायदा आहे की एखादा जर खोली भाड्याने राहणारा भाडेकरी जर सातत्याने 5 वर्षाच्या जास्त कालावधीमध्ये जर राहिला तर शासनाचा कायदा असा आहे की त्या घरमालकाचं घर त्या भाडेवाल्याच्या नावचं करायचं आहे. मग हा कायदा मला सांगा गायरानधारकाला लागू होत नाही का? आज जी ह्या महिलावर वेळ आली साखळी उपोषण करण्याची, तुम्ही प्रशासकीय दारामध्ये ज्यावेळेस हे उपोषण करता थातूर मातूर लेखी तोंडी स्वरूपामध्ये तुम्ही कागद देता आणि त्याच्यावर कसलीच कारवाई नाही. आणि म्हणून त्यांचा हा लढा एकनिष्ठतेने आहे. आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे की जोपर्यंत 7/12 मिळत नाही तोपर्यंत महिलांनी या गायरानावरून उठू नये असं आम्हाला वाटतं. आणि शासनाने या सरकारचे मुख्यमंत्री आणि कलेक्टर यांनी आता जागं होणे गरजेचं आहे. आणि या विधानसभेचे विधानसभेचे सन्माननीय सदस्य विजयराजे पंडित यांनी सुद्धा आज आम्ही बघतोय शहरामध्ये PTR जे अतिक्रमण धारक त्यांना PTR देण्याचं कालपर्यंत आश्वासन दिलं आणि त्यांनी दिलं बी. हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु गायरानधारकाला तुम्ही 7/12 कधी देण्यासाठी प्रयत्न करताल का? हा प्रश्न विधानसभेमध्ये कधी मांडणार का? हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणून सन्माननीय विजयराजे पंडित साहेबांनी ह्या साखळी उपोषणाच्या महिलाला भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घ्यावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्यांना न्याय द्यावा. धन्यवाद. प्रथमतः मी एकच गोष्ट सांगणार आहे, राज्यामध्ये गायरान जमीन धारकांचं अतिशय हेळसांड या ठिकाणी सरकारने लावलेली आहे. त्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहोत. 28/11/1991च्या GRची अंमलबजावणी करून गोरगरीब राज्यातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक गायरानधारकाला 7/12 देण्याचं काम या सरकारने करावं. माझं एक आव्हान असणार आहे, महसूल मंत्र्याला माझं आव्हान असणार आहे, 28/11/1991ची अंमलबजावणी करून आमच्या गायरानधारकाला 7/12 देण्यात यावा. वेगवेगळ्या विविध जाती धर्म पंथाची माणसं या गायरानधारक आहेत. आज ह्या गायरानामध्ये जे आम्ही उपोषणाला बसलो आहोत, मी त्याचा प्रमुख नाही, काही नाही हे डोक्यातून काढा. आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या 1000 संघटना झाल्या परंतु पैशावाला आम्हाला कोणत्या पुढाऱ्यांनी बनवलं नाही. म्हणून माझं आव्हान आहे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की घरात बसू नका. तुम्हाला जर खरंच समाजाचं काहीतरी देणं असेल तर माझं साऱ्या संघटनाच्या प्रमुखाला आव्हान आहे, आम्ही तुम्हाला बोलविणार नाहीत. तुम्ही समाजाकडे मतदान घेण्यासाठी आलेलात, तुम्ही गेलेलात, पण हा धम्मा कांडेकर 22 वर्षामध्ये कधी कोणत्या तालुक्यामध्ये जाऊन कधी म्हणला नाही की ह्याला मतदान कर. म्हणून माझं एक आव्हान आहे या लोकांना की आता हा गायरानाचा लढा ह्या माझ्या माय माऊल्यांनीच हातात घेतलंय आणि आता त्या ठरवणारच की घरी कुणाला बसवायचं आहे का 7/12 आम्हाला मिळवायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून ह्या आंदोलनाला असं एक स्वरूप येण्याचं आलेलं आहे की इथं प्रत्येक संघटनेचा माणूस येतोय. बापूसाहेब, इथं तुम्हाला आवर्जून सांगतोय, प्रत्येक संघटनेचा माणूस येतोय, पक्षाचा येतोय. मी प्रमुख नाही, काही नाही. ह्या आमच्या माय मावल्यात त्या मला म्हणल्या, बाळा तुला सोबत राहावं. माझ्यासोबत महेश सौंदरमला आहेत, धम्मा बोले आहेत, संतोष कांडेकर आहेत, विकास भाऊ आहेत, किशोर भाऊ आहेत, सुधाकर भाऊ आहेत. प्रत्येक माणूस इथं आम्ही एक माय मावल्या बसल्यात. आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी इथं येतो, बसतो. हे एवढं इथं मला सांगणं गरजेचं आहे. धन्यवाद नितीन. तर आपण प्रत्यक्षात पाहत आहोत जो गेवराई येथील ताकडगाव रोडला जो शासकीय ITI आहे आणि ITI शेजारी गायरान आहेत. या ठिकाणी गेल्या 56 वर्षापासून गायरानधारक या ठिकाणी ही जमीन कसत आहेत. त्यांनी विविध प्रकारचे या ठिकाणी जेलभर आंदोलन केलेलं आहे.
मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. अद्यापही त्यांचे हे गायरान नावचे झालेले नाहीत आणि त्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 8 ऑगस्टपासून या गायरानामध्येच साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. साखळी उपोषण होण्यामागचं कारण असं आहे की त्यांच्या जी प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये कसत असलेली जमीन नावची झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे, त्याचबरोबर या जे गायरान आहेत त्या गायरानाचे पंचनामे झाले पाहिजेत, गायरानधारकांना शासकीय म्हणजे जो गायरानधारक आहेत असलेल्या कार्यालयातून ओळखपत्र देण्यात यावे, त्याचबरोबर गायरान आयोग नेमण्यात यावा आणि जे गायरानधारक आहेत त्यांना घरकुलाचा देखील लाभ भेटला पाहिजे. असे जवळपास त्यांच्या 5-6 या ठिकाणी मागण्या आहेत आणि जोपर्यंत ह्या मागण्या त्यांच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्यांनी गायरानामध्येच साखळी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि शासकीय कार्यालयापुढं उपोषण न करता त्यांनी गायरानामध्येच उपोषण सुरू केलेलं आहे की शासनाला याची जाणीव व्हावा, शासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि कशा प्रकारे यांचं उपोषण आहे. साखळी उपोषणाला किती राजकीय पुढारी असतील, विविध संघटना असतील, संघ असतील, पदाधिकारी असतील या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहात. आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी भेट दिली आहे, वंचितचे तालुक्याचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर ऑटो रिक्षा युनियन संघटनेचे गेवराईचे तालुका अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी धम्मपाल कांडेकर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीसुद्धा उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि उपोषणकर्त्याची एकच मागणी आहे की या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामॅन शेख हाजाबाई. धन्यवाद. गायरान आमच्या हक्काचं, गायरानधारकाला 7/12 मिळालाच पाहिजे, गायरानधारकाला घरकुल मिळालाच पाहिजे, गायरानधारकाला घरकुल मिळालाच पाहिजे, गायरानधारकाचे पंचनामे झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, गायरानधारकाला 7/12 मिळालाच पाहिजे.